हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीबद्दल चर्चा करणार आहोत. बघा, तर महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी अफाट मेहनत करून मित्रांनो इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि ती त्यांची कुणाची शेवटची भरती आहे, कुणाची पहिली भरती आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार या सरकारने केला पाहिजे. आणि मित्रांनो, माझं पण असं वैयक्तिक मत आहे. तर मित्रांनो, बाकीच्या यूट्यूबवाल्यांच्या सारखं नाही की मी तुम्हाला हे दाखवेन की सोलापूरचं परिपत्रक आलेलं आहे, पळापळा घाई करा आणि तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा, तुमचं ग्राउंड आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी भीती घालणार नाही आहे. फक्त तुम्हाला वर्तमानामध्ये काय गोष्टी घडत आहेत याचा फक्त तुम्हाला एक चित्र करून तयार देणार आहे तुमच्यासमोर, की मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजतील. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही आपल्या म्हणजे पोलीस भरती करत असाल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल, तर मित्रांनो तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्रामचा फायदा तुम्हाला होणार आहे. ते पहिल्यांदा मी तुम्हाला कसं सांगतो. सकाळी मी मित्रांनो 25 ते 30 प्रश्न तुमचे टाकत असतो टेलिग्रामवरती. त्यानंतर आपलं व्हिडिओ जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पण दररोज अपलोड होत असतं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संध्याकाळी सुद्धा मी त्यावरती महत्त्वाचे प्रश्न घेत असतो. तर मित्रांनो, तुम्ही काय करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्यावरती क्लिक करा आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर महत्त्वाच्या अपडेट्स असतील, म्हणजे SSC-GDचा निकाल बाकी आहे त्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला निकाल येणार आहे त्यावेळेला त्याची प्रोसेस काय असणार आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. MTSची भरती आहे, त्यानंतर RPFची भरती आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, टेलिग्रामचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीबद्दल आपण चर्चेला सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, हे का तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसत आहे ते बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत संकेतस्थळ आहे. तर मित्रांनो, इथं आपण आलो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सोलापूर SRPFनं जो परिपत्रक बाहेर काढलं होतं, तर मित्रांनो त्या परिपत्रकामध्ये असं होतं की 6 जूनला तुमची पोलीस भरती चालू होणार आहे. तर मित्रांनो बघा, 6 जूनपासून तुमचं ग्राउंड चालू होणार आहे असं त्यामध्ये नमूद केलं होतं. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे बघा की गोंदिया म्हणजे पहिल्यांदा तुमचं SRPF सोलापूरनं काढलं होतं, त्यानंतर गोंदियानं काढलं होतं. आता मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलीस प्रशासनामध्ये जे आपले मित्र आहेत किंवा जे कार्यरत आहेत, आता तिथं कोणी अधिकारी आहे, कोण कॉन्स्टेबल आहेत, मित्रांनो त्यांच्यासोबत जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये असं दिसून येतं की बघा, पोलीस भरतीच्या ग्राउंडची तयारी मित्रांनो पोलीस भरती सुरू होण्याच्या अगोदर 15 ते 20 दिवस केली जाते. तर मित्रांनो, मी त्यांच्या चर्चेतून असं मला ऐकायला भेटलं किंवा मी त्यांच्यासोबत बोललो. तर मित्रांनो, त्यांनी मला सांगितलं की कोणत्याही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीची जी तयारी आहे, म्हणजे तुमची जिल्हा पोलीसबद्दल मी बोलत आहे, तर जिल्हा पोलीसची जी तयारी आहे ती कोणत्याही जिल्ह्यामध्ये अद्यापही चालू झालेली नाही. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, रत्नागिरी पोलीस जे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. म्हणजे पोलीसमध्ये जे आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा केलेली आहे. तर त्यांचं मत आहे की अजूनही कोणत्या प्रकारची आमची तयारी झालेली नाही. तर मित्रांनो, आता SRPFबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो, 6 जून रोजी तुमची जी पोलीस भरती प्रक्रिया आहे, म्हणजे सोलापूरचं जे ग्राउंड आहे ते चालू होणार आहे. हे जर तुम्हाला माहीत असेल तर मित्रांनो तुम्ही चुकताय. तर मित्रांनो, त्यांचं परिपत्रक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्ही जाऊन बघू शकता, मी टाकलेला आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी संभाव्यता व्यक्त केलेली आहे. हा मुद्दा तुम्हाला विसरायचा नाही. तर मित्रांनो, ते शक्य पण आहे आणि अशक्य पण आहे, यावरती ते डिपेंड आहे. तर मित्रांनो, या गोष्टी सगळ्या आहेत त्या मित्रांनो अंतर्गत गोष्टी असतात आणि मित्रांनो अशा ह्या गोष्टी सगळ्या बाहेर पडत नाहीत. तर अचानक कुठलं तरी परिपत्रक येतं, त्यानंतर त्यामध्ये लिहिलेलं असतं की 6 जूनला भरती चालू होणार आहे. तर मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती असं कोणत्याही प्रकारचं परिपत्रक आलेलं नाही. तर मित्रांनो, आपण या ऑफिशियल वेबसाईटवरती एकदा चेक करू. तर मित्रांनो बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे आपलं विधानसभाची जी निवडणूक आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये लागत आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सकाळच्या जर बातम्या तुम्ही बघितल्या असाल तर मित्रांनो त्यातून तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट होत असेल बघा, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत, म्हणजे कोकणामध्ये जे जिल्हे आहेत किंवा या साईडला कोल्हापूर वगैरे तुम्ही जर जिल्हे पाहिलं तर मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे, म्हणजे पाऊस बऱ्यापैकी तिकडे चालू झालेलाच आहे. तर खरं तर महाराष्ट्रामध्ये 7 जूनला पाऊस चालू होतो. आपत्ती व्यवस्थापनाची जी बैठक आहे ती आता पार पडलेली आहे मुंबईमध्ये. आणि मित्रांनो, त्यामध्ये जो काय निर्णय होतो त्याच्यावरती तुमची पोलीस भरती डिपेंड आहे. तर मित्रांनो, पोलीस भरती ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वरच्या लेवलवरती काम करत असतात. तर मित्रांनो, त्यांचा जो निर्णय होईल त्यानुसार आपल्याला चालायला पाहिजे. पण मित्रांनो, तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की मित्रांनो, भरती प्रक्रिया ही होणारच आहे. तर मित्रांनो, जूनमध्ये होऊ दे किंवा जुलैमध्ये होऊ देत, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, चांगल्या अभ्यास करायचा आहे आणि चांगलं ग्राउंडसुद्धा करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या अभ्यासामध्ये जर चालू घडामोडीची चांगली साथ हवी असेल, जीकेची चांगली साथ हवी असेल, तर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आता परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.